लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। पोटी बहार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। तुका म्हणे माझे तैसे तुम्हा संतावरी ओझे, ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया। रजगृपादाने कधेचा विस्तार, रजगृपादाने कशेचा विस्तार, रजगृपादाने कधेचा विस्तार, रजगृपादाने कशेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर। मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। विठ्ठल प्राप्त प्रसंगी ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, ज्यांच्या त्या धर्मपत्नी आहेत, ते वैकुंठवासी नरसिंह मारुती मलभारे यांच्या धर्मपत्नी वैकुंठवासी श्री छबुबाई नरसिंह मलभारे या मातेचं प्रथम पुण्यस्मरण। प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सर्वांच्या पठांतरातील देहूचे क्रांतिवीर, वारकरी संप्रदायाचे महामेरू आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना म्हटलं जातं, ते जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथेतील सर्वांच्या पठांतरातील आईचं महत्त्व सांगणारा अभंग। विठ्ठल विठ्ठल ज्यांचा अभंग आहे ते तुकोबराय, आणि ज्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली ती आई आणि संत, या दोघांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। आईच्या चित्तामध्ये इथून तिथून लेकुराचं हित असतं, त्याची व्याप्ती असते, आणि ती कोणती जाती आहे तर ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। जगाच्या पाठीवर कुठलाच लाभ नको मला, मुलाचं भलं व्हावं ही कळवळ्याची जाती आहे, ती आई वडील आहेत, संत आहेत। मग ती काय करू शकतात तर पोटी बहार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे। पोटामध्ये बहार वाहते, शेवटच्या श्वासापर्यंत लेकराचं भलं व्हावं असं वाटतं ती आईला। मग ती कशी जाती आहे तर ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। मग तुकोबराय म्हणतात ही लेकुराचं हित पाहणारी आहे, कळवळ्याची जाती आहे, पोटामध्ये बहार वाहते। मग असं कोण करतं बरं हे सगळं आईसारखं तर संत करतात। आणि मग जगद्गुरु तुकोबराने संतांवर ओझं टाकलं। तुका म्हणे माझे तैसे तुम्हा संतावरी ओझे। जगद्गुरु तुकोबराने संतावर ओझं टाकलं। बरं संतावर ओझं का टाकलं? संत सुद्धा आईसारखे तुम्हाला मला सांभाळतात। मग ते कसे आहेत तर ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। संतांना सुद्धा कोणता लाभ नको होता, त्यांनी सुद्धा तुमच्या माझ्यावर प्रेम करावं आणि तुम्हाला मला सांभाळावं, हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ। विठ्ठल आपल्या भागातलं वैभव आणि अनेक चाली असणारे आपले भुवन हरिभक्तपरायण राजगुरू महाराज, मला वाटतं पहिल्या कीर्तनाला माझ्या त्यांनी सुरुवात करून दिली माझी, आणि त्यानंतर आजही ते कीर्तनाला आले। रामकृष्ण हरी। पहा बरं, जीवनाचा खरा आनंद आहे अध्यात्म, आणि अध्यात्म असं आहे की त्याला वयच नाही। अध्यात्माला वयाची गरज नसते। लहान मुलापासून ते वय वर्ष 80 पर्यंत 90 93 बाबा हरिभक्तपरायण कुरेकर बाबा 93 वय बरं आता, म्हणजे असणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये नामचिंतनाला वयाची गरज नसते, अध्यात्माला वय नसतं। उलट असं असतं अध्यात्मात वय वाढलं की किंमत वाढते, पण ती ज्ञानाची बरं, ज्ञानाची किंमत वाढली पाहिजे। आपण सगळी मंडळी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आलेलो आहोत, त्या मातेनं अतिशय कष्टमयी जीवनामध्ये जीवन जगत असताना काळ्या आईची सेवा, मुलांना मुलींना चांगलं शिक्षण, सगळ्या गोष्टी असणाऱ्या परिवारामध्ये, मलभाऱ्या परिवारामध्ये कुटुंब
आपलं जीवन व्यथित केलं आणि त्यानंतर ही लोकीची यात्रा सोडली आणि परलोकी गेल्या. खऱ्या अर्थानं आई किती जरी बोलली तरी ती कमीच आहे. आई या शब्दामध्ये एवढी ताकद आहे. आई घराचं मांगल्य आहे बरं, आणि वडील घराचं काय अस्तित्व आहे. अस्तित्व रडत नसतं, पण मांगल्याला कायम स्वतःच्या वेदना व्यक्त कराव्या लागतात. म्हणून आईचं मन हळवं आहे, पण आईमध्ये एक देव दडलेला आहे. कोणता? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचा अंश असणारी आई आहे. पहा बरं, मग ईश्वराचा अंश असणारी आई प्रत्येकाला आहे. तरी माणसं प्रत्येकजण शिवी कशावरून देतो? फार दुर्बल आहे बरं, अवघड आहे बरं. म्हणजे जगाच्या पाठीवर जिच्या उदरातून जन्माला आलो, 2 भावांची भांडणं झाली तरी तिला शिवी, म्हणजे तिला खरं अक्षरशः शिवी दिली नाही पाहिजे. ती जननी आहे, तुम्हाला मला जन्माला घालणारी. म्हणून 3 माता आहे बरं. एक भूमाता, एक दुसरी गोमाता, आणि तिसरी स्वतःची आई ती माता. म्हणून या 3 माता शास्त्रानं पवित्र सांगितल्या आहे. मग या 3 माता नवनिर्माण करणाऱ्या आहेत, आणि 3 माता आपल्या लेकरांना जीव लावणारे. आपण ज्या धरणी मातेवर बसलोय ती धरणी माता सुद्धा पिकाला जीव लावते. म्हणून एक बीजा केला नाश मग भोगील कणीस. एक बीजाचा नाश केला तर त्या बीजाला जीव लावते आणि त्याचं भलं मोठं कणीस बनवते, त्यातून धान्य तुमच्या माझ्यापर्यंत ती निर्मिती करत असते. मग तशी गोमाता त्याच्या लेकरावर जीव लावते, वासरावर, आणि त्याला वासराला दूध राहावं म्हणून तुम्ही किती जरी दूध काढलं तरी ती पाहणा चोरते आणि त्या लेकरासाठी असणाऱ्या वासरासाठी दूध ठेवते. तशी आई जगाच्या पाठीवर किती जरी दुःख आलं तर ती स्वतःवर ओढून घेते आणि सगळं लेकराला सुख देण्याचा ती प्रयत्न करत असते. कायमस्वरूपी प्रयत्न करणारी ती आई आहे. मग जगाच्या पाठीवर ही 2 दैवता अशी आहे की त्या 2 दैवताशिवाय तुमचं माझं जीवन पूर्ण होऊ शकत नाही. पहा, पहिलं दैवत आहे मातृदेवताय नमः, आणि दुसरं दैवत आहे पितृदेवताय नमः. आणि हे 2 दैवताशिवाय तुमचा माझा सगळं कार्य पूर्ण होऊ शकत नाही. पहा, मुलगा जन्मलाय आणि त्याला असणाऱ्या 5वीला मातीवरती ठेवलंय. मी मुद्दाम माती हा शब्द वापरतोय. मातीवरती ठेवलंय आणि जिचं लेक आहे तिला माता म्हणतात, आणि या भूमातेला माती म्हटलंय. माती आणि माता याच्यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे, पण गुणधर्म दोन्हीतही सारखी आहे. लेकरू मातीवर ठेवलंय, पहिलं पूजन झालं. तिथं काका जर असेल तर काय बोलतात? मातृदेवताय नमः, पितृदेवताय नमः. आणि त्यानंतर 12वी जरी असेल तर 12वीला तोच मंत्र आहे, मातृदेवताय नमः, पितृदेवताय नमः. त्यानंतर मुलाचं नामकरण करायचं असेल तर पाळण्यात पोरग ठेवल्या मातृदेवताय नमः, पितृदेवताय नमः. आणि मुलगा मोठा झाला आणि मुलाचं लग्न ठरलं. साखरपुड्याला नवरदेव आला, साखरपुड्याच्या खुर्चीवर बसला की मामाच्या हातामध्ये काय देतात? कलश देतात. आणि काय करतात? कुणाच्या कपाळाला लावतात? काकाच्या. कुणाच्या? नवरदेवाच्या कपाळाला लावतात. आणि काका लगेच म्हणतो मातृदेवताय नमः, पितृदेवताय नमः, कुलदेवताय नमः. झाला सगळा विधी. संध्याकाळी असणारं मणिमंगळसूत्र मुलीच्या गळ्यामध्ये घालायचंय, तरी त्याच्या अगोदरचा विधी आहे, त्याला म्हणतात मातृदेवताय नमः, पितृदेवताय नमः. आणि एक दिवस प्रत्येक जण या भूतलावर जन्माला आलेला आहे, आणि तो आलेला व्यक्ती 100% जाणार आहे. कुणी असं समजायचं नाही की मी जगायला आलोय. आपण जगण्यासाठी आलेलो जरी असलो तरी मरण मात्र पाठीवर घेऊन आलोय, केव्हाही जाऊ शकतो. मग 100% मरण आहे. वयस्कर झाला आणि गेल्यानंतर सुद्धा या 2 मंत्रांनी सोडलं नाही. सरणावरती ठेवलं, आणि सरणावरती ठेवल्याबरोबर पाणी पाजून झालं, आणि लोक म्हटले आता घ्या मूग जा खायला. मूग झाकला, आता अग्नी डाग द्यायचा आहे. थोरल्या पुराला म्हटले घ्या ते माठ, त्या माठामागना अग्नी आता काय करायचा आहे? सरणावरती टाकायचं. काका तिथं असेल तर काय म्हणतो? मातृदेवताय नमः, पितृदेवताय नमः. सोडा, अग्नी देवताय नमः. अग्नी दिला बरं. अग्नी दिला. दुसऱ्या दिवशी आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये सावडण्याची पद्धत आहे. सावडायला गेल्यानंतर हस्तीवर पाणी टाकतात, आणि त्यानंतर गोमूत्र शिंपडतात, दही दूध टाकतात, आणि त्यानंतर हस्ती सावडायला घेतात. सावडून झालं. सावडून झाल्यानंतर 2 पिंड बनवतात. एक पायाला बनवतात आणि एक असणारा माथ्याला बनवतात, कपाळाला आपल्या डोक्याला बनवतात, डोक्याच्या साईडला. मग हा पिंड बनवल्यानंतर त्याच्या शेजारी आंब्याचा टहळा एक आणि वरती एक टहळा करतात, आणि सुरुवात कुठून करतात? पायापासून करतात आणि डोक्याकडे जातात. मग जो मुलगानं वाढ पदर धरलेला आहे, ज्याने पाणी पाजलेला आहे, तो मुलगा असणारं पाणी घेतो आणि अंगठ्यानं त्या पिंडावर सोडतो. सोडल्यानंतर काका असेल तर मातृदेवताय नमः,
पिंडाकडे वरच्या पिंडाकडे आलं की तेच पाणी घेतात आणि पुढच्या पिंडावर सोडतात. पितृदेवताय नमः आणि तो विधी कंप्लीट होतो. त्यानंतर महिने जेवायला येत असतात. ज्याला कुणाला 12 मिळतात, कुणाला 11 मिळतात, कुणाला 9 मिळतात, कुणाला 3 मिळतात, कुणाला 1च मिळतो. पण ते विधी होतो आणि वर्षश्राद्ध येतं. वर्षश्राद्ध आलं की कीर्तनाच्या अगोदर एक विधी असतो. तो फोटोच्या पुढं विधी करतात. काका येतात, पिंड मांडतात, सगळ्या गोष्टी करतात आणि काका हातामध्ये पाणी घेतात आणि सोडायला लावतात. मातृदेवताय नमः, पितृदेवताय नमः, कुलदेवताय नमः. आजीचं नाव सांगा, तिच्या नावानं. चला आजोबाचं नाव सांगा, चला त्याच्या बापाचं नाव माहिती का, सोडा त्याच्या बापाचं. जेवढं आठवण तेवढं पाणी सोडलं. म्हणजे आपल्या पितरांना आईवडिलांना शेवटपर्यंत काय आहे, महत्त्व आहे. म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूनंतर वर्षश्राद्धापर्यंत सुद्धा आईवडिलांनाच महत्त्व आहे. मग हे आई वडील कसे आहेत, ते काशी क्षेत्राच्याही पलीकडचा दर्जा आईवडिलांचा आहे. मग ते कसे आहेत तुकोबा राय म्हणतात, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, हो माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ, माया बाप केवळ, माया बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिक काय केले, काय केले परब्रह्म भो भेटले, पुंडलिका काय केले, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तीर्थासी. माय बापे केवळ काशी, तेने न वजावे तीर्थासी. त्याने तिथं तीर्थाला जायचंच नाही. आई वडील ज्याला आहेत, तुकोबारायांनी सांगितलं आई वडील ज्यांना आहे त्यांनी काशीला जाण्याची घाई करू नका. आणि का तर आठवा त्या पुंडलिकाला, त्या पुंडलिकानं काय केलं, परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान, हृदयी धरी नारायण. त्यानं देवाला उभं करण्याची ताकद आहे. म्हणून मी नेहमी वाक्य वापरत असतो, देवाची पूजा केल्यानंतर आई वडील भेटेल का नाही मला माहिती नाही, पण आई वडिलांची पूजा केल्यानंतर, सेवा केल्यानंतर देव मात्र 100% भेटतो. हे त्रिकालाबादी सत्य, ते पुंडलिकाला भेटला. म्हणून जीवनाच्या पाठीवर आई वडील हे दैवत आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला इतरत्र जाण्याची गरज नाही. पण आपली लोक काशी केल्याशिवाय राहत. आपली लोक म्हणतात मी 11 वेळा काशी केली, अजून एकदा केली की माझं एक तप काशीचं पूर्ण झालं. पण काशीला गेल्यानंतर काय काशी करायची ही एवढी माहिती नाही. तिकून आला की गावात सांगतो मी 10व्याचा खात नाही, सुतकाचा खात नाही, मैतीचा खात नाही, 13व्याचा खात नाही, वर्षश्राद्धाचंही खात नाही आणि म्हणतो मी काशी केली. ज्याची नेमकी काशी करायची ती काशी संगच घेऊन आला. तिथं गेल्यानंतर ज्या नदीमध्ये आंघोळ करायची आहे, पाणी घेताना सूर्यनमस्काराला पाणी सोडायचं आहे आणि सोडताना मनामध्ये संकल्प करायचा आहे, हे भगवंता, हे सूर्यनारायणा, मी जे अवगुण माझे आहेत ते तुझ्या पोटी मी टाकतोय, ते पोटात पदरात घे आणि माझे सगळे अवगुण मलद्वारे निघून जाऊ दे आणि मी जाताना सद्गुणांचा पुतळा होऊन घरी जाऊ दे. तेव्हा आपली काशी झाली. नाहीतर गावातही तसा होता आणि जसा काशीला गेला परत गावात तसा झाला. लोक काय म्हणतात, याचा काशीला जाऊन काहीच फायदा झाला नाही, उलटी याची उलटी काशी झाली. आणि बऱ्याच जणांची उलटी काशी, त्यांना समजलंच नाही तीर्थाला का जायचंय. हे तीर्थाला न जाणं कळलं नाही म्हणून
माणसाला खरा ध्येय कळाना. एक सांगू प्रामाणिकपणे, ज्या आईवडिलांना तुम्हाला मला देह दिला त्यांची सेवा म्हणजे चक्क देवांची सेवा आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात एका ठिकाणी, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आई वडील देवाची रूप आहे. मी सांगू, काही मुलं अशी आहेत आईवडिलांना एवढी छानपैकी पद्धतीने सांभाळणारी आहे. आमच्या शेजारच्याच गावचं उदाहरण आहे. त्या गावामध्ये आईला मात्र आता डॉक्टरने सांगितलं घरी घेऊन जा. आईला घरी घेऊन गेले आणि सांगितलं आता काही शिपणी पाणी पेन ते करा. पण दुर्दैव आई ज्या अथरुणावर झोपलेली होती ना, हालचाल नव्हती, त्यामुळे आईला बऱ्याच पाठणीला चगदे गेले आणि किडे पडले. किडे पडल्यानंतर त्याने डॉक्टरकडे घेऊन, डॉक्टर म्हटले आता हे औषधाने ते किडे तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. मुलाने एवढं प्रेम केलं आईवर, लहान मुलगीच माझी आई आहे, असे आईचे किडे त्याने काढावे. शेवटी त्याला राहू नाही, जिथं जाईल तिथं आईला काय औषध आहे का. शेवटी आयुर्वेदिक डॉक्टरांना सांगितलं ही पावडर आहे टाका. आयुर्वेदिक पावडर टाकली, आईच्या जखमा बऱ्या झाल्या. आणि आई 4 वर्ष त्याने अथरुणावर आईची सेवा केली. 4 वर्ष 4 वर्ष सेवा केली. आणि त्याच्याही पलीकडं 4 वर्ष सेवेनंतर त्या भगवंतानं सुद्धा त्या आईला नेताना सुद्धा भगवंताला वाटलं असेल यांनी 4 वर्ष एवढी आईची सेवा केली. भर उन्हाळ्यामध्ये गार पाण्याची गादी आईला होती गरम होऊ नये म्हणून. AC होता, बसवला होता त्यांनी. म्हणलं जगाच्या पाठीवर संपत्ती एकीकडे, नाही माझी एकीकडे. AC बसवला आणि भर पावसाळ्यामध्ये आईला गार वाजायचं ना म्हणून गरम पाण्याची गादी ठेवली. आणि आईच्या असणाऱ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची माशी गेली नाही. आसाडा जर टाकला माशीने तर परत किडे होऊ शकतात, एवढी आईची काळजी घेतली. दुर्गंध कधी आईच्या खोलीत आला नाही. भगवंताने त्याला त्याच्या आईला मरण कधी दिलं. सगळे लोक पंढरपूरला पोहोचलेत आणि पांडुरंगाचं शाही स्नान चालू झाले. पांडुरंगाला अंघोळ घालतात आषाढी वारीच्या दिवशी. आणि तिकडं झालं बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. आणि इकडं आईनं प्राण सोडला. एकादशीच्या दिवशी मरण येणं ही सोपी गोष्ट नाही. जे आपण आपल्या जीवनातलं फळ मिळायचं असेल तर ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण बऱ्याच अंशी माणसं अशी असतात, घरात दुःख आलं ना त्याचं सगळं खापर दुसऱ्यावर फोडून मोकळं होतं. बऱ्याच अंशी आपण दुसऱ्यावर खापर, आपल्या घरात नाही चाललं, हे यांच्यामुळं नाही चाललं, त्यांच्यामुळं नाही चाललं. आणि जर नाहीच ना मुलगी नांदली तो मेलाच मधला. कोणती हो? जमा होणारा मेलाच. त्याला म्हणणे तेच धडणं होतं, त्या आता भूताने दाखवली आम्हाला ती, म्हणजे मधलं मिळालं. आणि जर चांगलं झालं ना मधलं आठवत नाही बरं. त्यो त्याला नारळ नाही, फुलं नाही, काय नाही, त्याच्या घरी साखर सुद्धा देणार नाही, त्याला पेढा सुद्धा देणार नाही. पण वाईट झालं ना दुसऱ्यामुळे. एक सांगू प्रामाणिकपणे, माणसं जीवनातलं कुटुंबातलं शुद्ध सुख शोधण्यासाठी दुसरीकडे जातात. अजिबात जाऊ नका. सुख तुमच्या जवळच आहे, फक्त ते शोधता येत नाही. आणि माणसं अशी आहेत सुख शोधण्यासाठी बाबा गाठी देतात. आणि आता बाबा तर लय तयार झाली. बाबा दिवसाला तयार, दिवसाला बाबा. काही नाही, त्याची मूर्ती ठेवा आणि त्याचा पुतळा ठेवा. तो जिवंत, त्याचा पुतळा मागून तो जिवंत पुढून त्याला हार घाला. आणि 21,000 दिलं तर इथं बसाय, कुदळे महाराज इथं बसाय. आणि तुम्ही जर 500 दिले ना त्या कोपऱ्यात, आणि तुम्ही काहीच नाही दिलं ना इकडे रांगणी लागायचं, लांबून बघायचा बाबाला, काळा आहे का गोरा आहे का कसा आहे, लांबून बघायचं. पैसे दिले नाही त्याने, लांबून बघायचा. 21 दिलं की पार जवळ बसायला, पार त्याच्या जवळ समस्या सोडवायच्या. आणि एक बाबा असा महाराष्ट्रात होऊन गेला, गरिबांना राग द्यायचा, राग असा हवेतून काढायचा आणि राग द्यायचा. तुझं राख होऊ दे, वाटोळ होऊ दे तुझं, गरीबाला म्हणायचं. आणि श्रीमंत बसला ना त्याला माहिती आहे श्रीमंताला काहीतरी दिलं की ते लाख रुपये देणार आहे. आणि श्रीमंताला सोन्याची अंगठी काढायचा आणि द्यायचा. असं हवेतून काय काढता येईल का हो? निसर्गातून काहीच काढू शकत नाही, निसर्गातून एकच काढू शकता. निसर्गाला जपा, निसर्ग तुम्हाला दुपटीनं दिल्याशिवाय राहणार नाही. तसं आई वडिलांना जपा, 100% तुमच्या घराला सुख आणि प्राप्ती लाभल्याशिवाय राहणार नाही. माणसं सुख दुसरीकडे शोधतात, सुख तर कुटुंबात आहे, सुख तर घरात आहे, पण ते सुख शोधता आलं पाहिजे. पण जे सुख कुटुंबात आहे ते किती आहे? सुख पाता जवा पाडे दुःख पर्वताए वडे, सुख पर्वताए वडे, दुःख पर्वताए वडे. सुख पाता दुःख पर्वताए वडे, खेळी पर्वताए वडे, दुःख पर्वताए वडे. पहा बरं, 1-2 मंजाचा मुखडा आहे पण सुख आहे का नाही? सुख आहे त्याच्यामध्ये. याला छंद म्हणतात, बाकीचे लोक नाद म्हणतात. हा नाद नाही बरोबर, छंद आहे हा. पहा बरं, विषयांतर होईल. सुख पाहता जवा पाडे,
आणि दुःख पर्वत एवढं. संसारात दुःख पर्वत एवढे, पण दुःख जर बाजूला करायचं तर संसारातलं सुख शोधा. एक प्रामाणिकपणे सांगू, एका नवऱ्याने बायकोचे 500 खरचले, बायकोच्या पाकिटातले 500 घेतले आणि आईच्याही पाकिटातले 500 घेतले, तर कोणती जात पहिली उळल बरं? आई अजिबात नाही. अरे रामा, माझे पैसे घेतले का रे? हा, आई लागत होतं, तुला एक आठवड. हा, चालते चालते दे, अरे महिन्याने दे. कुणी घातलं का रे माझ्या पाकिटातलं पैसे? तुझ्या बापच असेल, दुसरा कोण नाही आज आहे. हो, आले का? पैसे द्या माझे पहिले. तिचा रुपया नाही गेला पाहिजे, पण याचं कितीही जाऊ द्या, याचं कितीही जाऊ द्या. संसारात सुख शोधायचंय ना, किरकोळ किरकोळ गोष्टी ते आईकडून शिका. एक सांगू, जीवनामध्ये सुनेनं जर आपल्या सासूकडून जर शिक्षण घेतलं तर 100% ते वाया जाणार नाही, पण ते नेमकंच चुकीचं ठरते आणि ते घेतलं जात नाही, म्हणून संसारामध्ये दुःख आहे. एक सांगू, केव्हा ना केव्हा सून सुद्धा काय होणार आहे? सासू होणार आहे. एक हिंदी मालिका होती बघा, सास भी कभी बहू थी और बहू भी कभी सास हो सकती है. आपण जन्माला आल्या आल्या मोठे झालो का हो? लहानपणापासून मग विचार करण्यासारखी असेच झालो का हो? आपली बायको सुद्धा अशीच मोठी झाली का हो? तिला सुद्धा तिचे आई वडील आहेत, मग तिच्या आई वडिलांनी तिला जसं मोठं केलं तसं मलाही माझ्या आई वडिलांनं मोठं केलं. जसा तिच्या आई वडिलांचा तू आदर ठेवतो तसा तू तुझ्या आई वडिलांचा का आदर ठेवत नाही? मला कधी कधी प्रश्न पडतो, लोक आपल्या आईच्या वयाच्या बाहेरच्या बाईशी गोड बोलतात, आपल्या बापाच्या वयाच्या माणसाशी बाहेर गोड बोलतात. दादा कुठं गावात चालली, बसा बसा सोडतो तुम्हाला. आणि बाप जर म्हणा ना, हे मला गावात सोड, पळ तुला, तू मागून ये, मला जायचे पुढे, मला लेका आम्ही. म्हणजे स्वतःच्या बापाशी तिरकस बोलतात आणि समाजाशी चांगलं बोलतात, समाजात दाखवण्यासाठी करतात. म्हणून समाजाला दाखवण्याऐवजी पलक घरात दाखवा. म्हणून ज्याची घरात पत त्याची बाजारात पत, नाही तर घरात नाही पत, बाजारातही नाही पत. म्हणून घरातली पत सांभाळा, त्या दिवशी तुमची क्रांती होईल. आणि ही पत जिनं तुला जन्माला घातलं तिची किंमत ठेवली तर संसारात सुख आहे. एक सांगू, बरेच माणसं म्हणतात, अहो आमच्या घरामध्ये ना लई किलबिशेन, लई आमच्या घरात असं होतंय तसं होतंय, बायकोचे मनकादुख होतोय, हे होतंय ते होतंय, घरात लई अडचण. याचं कारण काय माहिती का? बंगला असून बाप वसरीत झोप होतोय, बंगला असून बाप आंब्याच्या झाडाखाली काट टाकून उन्हाळा आणि हिवाळा गारठा लागतोय, उन्हे लागत अख्खा काढतोय आणि पावसात उगाच सपरात झोपतोय. मग मला सांगा, ज्यानं विश्व निर्माण केलं तो बाप जर आमच्या ओसरीच्या बाहेर असेल, तो ऊन वारा सहन करत असेल, तर सांगा त्याला होणारा त्रास जर तुम्हाला कळत नसेल तर 100% तुमच्या घरात दळिंद्री आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो बाहेरचा बाप बंगल्यात आणा आणि त्याला सांभाळा. विश्वच निर्माण झालं, कारण तो देवच आहे. देव्हाऱ्यातले देव किती पूजा ते बघायला नाहीत, पण रक्तामासाचा देव बघतो. मला पोरांना काही जीव लावलाय. एक लक्षात ठेवा, जीवनात आई ही अशी कळवळ्याची जाती आहे आणि आई अशी आहे की तिला लेकरांच्या पलीकडे काहीच दिसत नाही. ती लेकरासाठी काय करू शकते? अभंगाचं Take
हित आईच्या चित्तामध्ये इथून तिथून भरलेलं असतं. ती आई गेल्यानंतर कळून फायदा नाही हो. ती आई जिवंत असताना समजली पाहिजे. आईच्या फोटोनंतर आपण किती भाज्या ठेवल्या आणि वर्ष श्राद्धाला 13-14 जरी भाज्या केल्या तर ती आई खायला नाही हो, ती पाहायला आहे फक्त. माझ्या लेकरू माझ्यासाठी काय करतो, धर्माचा तो असणारा शास्त्राचा विषय म्हणून तो केलंच पाहिजे, पण जिवंतपणे काय केलं पाहिजे, जे जे आईला आवडतं ते ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून जिवंतपणे आई कळावी, जी आई तुमच्या माझ्यासाठी हीच जपून तुमच्या माझ्यासाठी करते. पहा बरं, एक सुंदर असं गाव होतं आणि त्या गावामध्ये अनेक जाती धर्माची माणसं राहत होती. एक आई त्या गावामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने जीवन जगत होती. एकुलता एक मुलगा होता आणि त्या मुलाला संस्कार लावून ती आई त्या मुलाला एक दिवस भरवत होती. जेवला मुलगा, शाळेची वेळ झाली होती, त्यानं कपडे घातली, दप्तर घेतलं आणि तो मुलगा शाळेत गेला. शाळेत गेल्यानंतर साधारणतः 15 ऑगस्ट एक 15 दिवस राहिले होते, म्हणून सगळ्या शिक्षकांची तयारी चालू होती आणि सगळ्या शिक्षकांनी एक पत्रक काढलं आणि ठरलं जी जी गुणवंत मुलं आहे त्या मुलांचा शाळेमध्ये सत्कारही करायचा आणि त्यांच्या वडिलांचा आणि आईचा पण सत्कार करायचा. मग ठरलं आणि ठरल्यानंतर असणाऱ्या त्या मुलाच्या घरी सुद्धा निरोप गेला, कारण मुलगा त्या दिवशी शाळेत आला नव्हता. वर्गातले शिक्षक म्हटले, अरे आपल्या वर्गातला तो मुलगा आहे ना, तो आज आला नाही, त्याच्या घरी निरोप द्या, त्याच्या आईवडिलांना बोलवा. क्षणभर मुलं थांबली आणि मुलाने सांगितलं, गुरुजी त्याला वडील नाही आहेत. गुरुजी क्षणभर थांबले, ठीक आहे, त्याला आई आहे का, म्हटली आई. त्याच्या आईला बोलवा, त्या आईचा आपण सत्कार करूया. 15 ऑगस्टचा दिवस उजाडला, प्रभात फेरी झाली, कवायती झाल्या, ध्वजारोहण होऊन गेला होता आणि असणारी सगळी मुलं खाली बसली आणि मान्यवर स्टेजवर आले आणि प्रत्येकांच्या आईवडिलांचा सत्कार करायला सुरुवात झाली. सगळ्यांचा सत्कार झाला आणि जे आईचा मुलगा होता त्या मुलाचं नाव पुकारलं, त्या मुलाचाही सत्कार झाला. मुलगा खाली जाऊन रांगेत बसला आणि क्षणार्धामध्ये त्याच्या आईचं नाव पुकारलं आणि आई स्टेजवरती आली. जशी आई स्टेजवर चढली तसा मुलगा रांगेतून पटकन वैतागून उठला, वर्गात गेला, बूट घातला आणि पोरगं घरी पळत गेलं. आईला तर खूप आनंद झाला, माझ्या मुलाच्या शाळेमध्ये माझा सत्कार झाला, एवढा भगवंत मला गुणी पोरगा दिला, म्हणून भगवंताचे आभार मानले. आईनं शाल श्रीफळ घेतला, आईनं छातीशी कवटाळा, भगवंताचे कौतुक केलं, भगवंताचे आभार मानले. आणि तिला असं वाटलं की ज्या मुलामुळे माझा सत्कार झाला त्या क्षणार्धात मुलाला जाऊन पटकन भेटावं, त्याचे पापे घ्यावे, त्याला कवटाळावं, त्याला छातीशी बिलगावं, असं तिला वाटलं. तिनं रांगेत पाहिलं तर रांगेत रिकामी जागा होती, मुलगा उठून गेला होता. पटकन आईन शाल श्रीफळ तिथंच सोडला आणि पटकन रांगेत येऊन उभी राहिली आणि शेजारच्या मुलाला विचारते, माझा मुलगा इथं बसला होता ना. तर त्या मुलांनी सांगावं, जशा तुम्ही स्टेजवर गेल्या तसा तुमचा मुलगा हिडीस फिडीस करत वर्गात गेला, बूट घातला आणि आम्हाला वाटतं घरी गेला असावा. आईनं तिथून पळ काढला, सगळा कार्यक्रम सोडला. आईला पटकन वाटलं पटकन जाऊन पोराला बिलगावं आणि त्याचे पापे घ्यावे आणि त्याला जवळ घ्यावं. आई पळत पळत घरी आली आणि आल्याबरोबर पाहतेत काय झोपडीच्या बाहेर पोरगा येरजाऱ्या घालत होता. जसं मुलानं आईला पाहिलं मुलाचा पारा तापला आणि जसं आईनं मुलाला पाहिलं आईचं ममत्व जागं झालं. आईचं ममत्व जागं झालं. आईला वाटलं पटकन जाऊन पोराला बिलगावं आणि पोराला असं वाटलं की ही आई माझ्या शाळेत आलीच का. पोराच्या डोक्यामध्ये न्यूनगंड भरला. पोरानं आईला शिव्या द्यायला सुरुवात केली. प्रश्न निर्माण झाला, एवढा गुणी मुलगा, शाळेमध्ये सत्कार होतो तरी तो मुलगा आईला का शिव्या देतो. तर त्याची आई दिसायला कुरूप होती आणि एका डोळ्यानं आंधळी होती. त्याचा असा न्यूनगंड झाला की ही सगळी मुलं आंधळ्या आईचा मुलगा म्हणून मला चिडवतील, कुरूप आईचा मुलगा म्हणून चिडवतील, म्हणून त्यानं आईला शिव्या द्यायला सुरुवात केली, तू शाळेत आलीच का. आईला वेळ प्रसंगी मनाला वेदना झाल्या आणि आईनं विचार केला, लहानपणापासून याला सांभाळला, तळहाताचा पाळणा केला, याचा बाप गेल्यानंतर याची बापही मीच झाले, याची आई मीच झाले आणि याला वैभव निर्माण करताना 2 लुगड्याची मी 1 लुगडं करून नेसले, वेळ प्रसंगी पायात पायतान घातलं नाही, लोकांच्या बांधाला गेले आणि हे सगळं करत असताना लेकरू मला शिव्या का देत आहे. तर त्या आईला खूप दुःख झालं आणि शेवटी त्या मुलानं ठरवलं उद्याच्या उद्या हे गाव सोडायचं आणि त्या मुलानं आईच्या कुशीविना झोपला. आई गाज भरवत होती, खाल्लंच नाही, स्वतःच खाल्लं, झोपला तरी आईला मात्र रात्रभरही डोळ्याला डोळा नाही. चिंतेत आई आणि आई एका कोपऱ्यामध्ये बारीक आवाजामध्ये रडते. बारीक आवाजात रडण्यात सुद्धा मुलाचं हित आहे.
मी मोठ्यानं रडले, माझं दुःख जर हलकं करायचा प्रयत्न केला तर माझ्या मुलाची झोपमोड होऊ नये म्हणून आई हलक्या आवाजात दबक्या आवाजात रडते. शेवटी मुलगा पाठी जागा झाला. त्यानं पाहिलं आई रडते आणि त्याला एवढं दुःख झालं. तो म्हणतो उद्याच्या उद्या नाही, आत्ताच्या आत्ता दिवस उजाडला की गावही सोडायचं आणि आई सोडायची. तोपर्यंत आईला साखर झोप लागून गेली. आई झोपली, उठला, आंघोळ केली, गडबड्या कपडे घातले, आईचं पैसे घेतलं, दप्तर घेतलं, दप्तर पुस्तकं भरली आणि पटकन पहिल्या एसटीला बसला आणि पुण्याच्या ठिकाणी रवाना झाला. पुण्यामध्ये गेला. सकाळ झाली. त्या आईनं पोराला भिरी पाहावं. दिवसेंदिवस सरले. पाहता पाहता आई त्या पोराचं दुःख विसरतच नव्हती. माझं लेकरू गेलं कुठं या चिंतेमध्ये आई होती. काही दिवस सरले आणि पुण्यातला पोरगा ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी एका कापडाच्या दुकानामध्ये कामाला लागला. त्या कापडवाल्याने विचारावं, अरे तुला घरी कोण कोण असतं? त्याने सांगावं, मला घरी कुणीच नसतं, मी अनाथ आहे, मला शाळाही शिकायची आणि मोठंही व्हायचंय. त्याचा प्रामाणिकपणा पाहिला आणि त्या मालकाला वाटलेला शाळेत घालावं. त्या मालकानं त्याला शाळेत घातलं आणि पाहता पाहता तो मुलगा लहानाचा मोठा व्हायला लागला आणि एका दुकानाची 5 दुकानं झाली. 5 दुकानं झाली आणि 5 दुकानाचा चांगुलपणा त्याला वाटलं ह्या मुलाच्या पायगुणानं झालं. म्हणून त्या मुलाचं टुमदार लग्न त्या माणसानं, व्यापाऱ्यानं लावून दिलं आपल्या स्वतःच्या मुलीशी. टुमदार बंगला बांधून दिला आणि ते पोरग परदेशात गेलं. तिकडून रेशीम उद्योग शिकून भारतात आलं. कमी वयातला उद्योजक म्हणून याला राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाला आणि त्या पुरस्काराची बातमी पेपरला आली. 44,434 गावं आहेत महाराष्ट्रामध्ये. काही गावं सोडून द्या, त्या गावामध्ये पेपर गेला आणि ज्या गावातलं पोरग होतं त्या गावातल्या पारावरच्या माणसानं पेपर वाचला. पोराचा फोटो, आडनाव, बापाचं नाव आलं आणि पटकन लोकांना लक्षात आलं हे पोरग शांता काकूचा. चला शांता काकूला जाऊन सांगू तुझं पोरग सापडलं. शांता काकूच्या घरी येऊन पोहोचले तर शांता काकू झोपडीमध्ये बाखर थापत होती. हातातली बाखर थापलेली तव्यावर टाकली, पाणी घेतलं आणि तव्यावरच्या बाखरीला पाणी लावणार तेवढ्यात बाहेरून आला, शांता तुझा पोरगा असाच हात तव्यावर राहिला. आणि पोराच्या स्वप्नामध्ये आई गेली. चटका बसला, पटकन भानावर आली आणि पटकन भिरी माखलेले पिठाचे हात घेऊन आली आणि भिरी पोराला पाहत होती. तेवढ्यात तिला पोरगाच दिसला नाही. ते पिठाचे माखलेले हात माणसांना जोडले, सांगितलं माझी अशी चेष्टा करू नका बरं, माझ्या पोटचा गोळा आहे, कुठे माझं लेकरू? त्यावेळेस शेजारच्या माणसाने सांगितले, हे बघ तुझा पोरगाचा फोटो पेपरमध्ये आलाय. आपल्या आईला आपलं पोरग ओळखायला किती वेळ लागतो? पटकन फोटो घेतला, फोटोचे पापे घेतले, कवटाळलं, छातीशी लावला. आईच्या डोळ्यातून घळा पाणी आलं. आई म्हणते काही करा पण माझ्या पोराला शोधून काढा, त्याचा पत्ता शोधून काढा, आजच्या आज माझ्या लेकराला भेटायचंय. शेवटी त्या 4 लोकांनी पत्रकारांना फोन केला आणि संध्याकाळी 7 वाजता लेकराचा पत्ता मिळाला. शेवटची एसटी 9ला होती. तिच्याकडे आले, अगं शांता तुझ्या पोराचा पत्ता सापडला पण आपण सकाळी एसटीला बसू जेणेकरून आपण पुण्यात लवकर पोहोचू. नाही आत्ता शेवटची बस आहे ना 9 वाजता, तर आजच जायचं, चला माझ्या लेकराला पाहण्यासाठी. बसले एसटीमध्ये पण पोचेपर्यंत 1 रात्रीची वाजली. 1 वाजल्यानंतर एवढ्या उशिरा मुलाच्या बंगल्यावर जाणार कुठून? म्हणून त्यांना तिथं आराम केला एसटी स्टँडला. 4 मात्र झोपले पण आई मात्र झोपली नाही. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर रात्रभर विचार करते माझा पोरानं काय खाल्लं असेल, किती मोठा झाला, कसा दिसत असेल, केव्हा एकदा मी माझ्या मुलाला पाहते, त्याला कवटाळ, त्याला बिलकते आणि त्याचे पटापट पापे घेते आणि त्याला विचारते एवढ्या वर्षात तुला तुझ्या आईची आठवण आली नाही का रे? हे सगळं त्याला मी घडाघडा विचारेन, काय पाप केलं रे मी की तुला तुझ्या आईची आठवण आली नाही? आणि आई याच चिंतेमध्ये, आई सकाळ झाली आणि आईनं या 4 लोकांना उठवलं, नळ चालू केला, नळावरचं पाणी तोंडावर मारलं, तोंड धुतलं आणि त्या मुलाच्या बंगल्यावर ही 4-5 जण आली. आल्याबरोबर त्यातल्या एकानं बेल दाबली. बेल दाबल्यावर पोराला बेलचा आवाज गेला. पोरगा पेपर वाचत होता, लुंगीवर होता, पोरगा बनियन होता. पेपर वाचता वाचता कोण आले म्हणून आला, दरवाजापाशी कडी उघडली, दरवाजा मागे घेतला, कोण आले म्हणून पोरानं पेपर खाली घेतला. पोराच्या हातातला पेपर खाली पडला आणि आईच्या पायाखालची माती सरकली आणि आईला वाटलं केव्हा एकदा त्या पोराला बिलकते. आईनं पोराला पाहिलं, आईचं मन जागृत झालं, ममत्व जागा झालं आणि पटकन आईला वाटलं पोराला बिलगावे, पोलाचे पापे घ्यावे. तेवढ्यात पोराच्या डोक्यामध्ये परत न्यूनगंड भरला, माझं आता लग्न झालं. मी कंपनीतल्या लोकांना सांगितलंय मी अनाथ आहे, सासऱ्याला सांगितलंय, सासूला सांगितलंय मी अनाथ आहे आणि ही माझी जर आई समोर दिसली तर सगळी लोक मला नावं ठेवतील, आंधळे आईचा मुलगा, आंधळे आईचा मुलगा, आणि लोक मला वेड्यात काढते, किती रे खोटा बोलतो मुलगा. या न्यूनगंडापायी पटकन आई काय बोलायच्या अगोदर पोरगा बोलला, कोण हवंय बाई तुम्हाला?
आईनं विचार केला, याचा बाप गेल्यानंतर तळहाताचा पाळणा मी केला, याला लहानाचं मोठं केलं आणि हा पोरगा ज्या ठिकाणी आई जोडायची तिथं बा जोडला आणि याचा बा तर केव्हाच निघून गेला. याचा बा मी झाले, आई मी झाले, पण पोटच्या पोरानं आईला ओळखू नये मनातल्या मनात विचार केला. आणि आई पोराला प्रतिप्रश्न करते, बाळा कदाचित मी चुकीच्या पत्त्यावर पोहोचले. आईनं पाठ फिरवली, आईच्या डोळ्यातून गळा गळा पाणी सुरू झालं. माणसाने तिथं सांत्वन केलं, तिला घरी आणलं. काही महिने सरून गेली, वर्षही सरलं. आई मात्र त्याच दुःखात होती. आणि पाहता पाहता शेजारच्या गावामध्ये मुख्यमंत्री येणार, त्या पोराचे मित्र तिथं होते. त्या पोरांनी म्हटले, अरे आपल्याच मित्राला राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाला ना, आपण तालुक्याचा पुरस्कार मुख्यमंत्र्याच्या हस्ते पोराला देऊया. ठरलं. पोराची इच्छा नसताना पोरगा आला, सत्कार घेतला आणि सत्कार घेतल्यानंतर पोरगा पुण्याच्या दिशेनं आपल्या असणाऱ्या घरी जायला निघाला. तेवढ्यात त्याच्या गावाची कमान त्याला लागली आणि कमान लागल्याबरोबर त्याला साक्षात त्याची आई आठवली. डोळ्यातून पाणी आलं. अरे किती निर्दयी वागलो मी, आई माझ्या दारात आली, तिला मी ओळखलं नसेल. किती रे मी आईचं लेकरू असून सुद्धा आईला ओळखलं नाही. डोळ्यात घळा पाणी झालं. पटकन गाडी फिरवली आणि झोपडी पुढं गाडी येऊन उभी राहिली. गाडीतून खाली उतरला, गाडीचा दरवाजा लावला, पाहतो तर काय एक चिप दिसली आणि त्या चिपेवर मी आंघोळ करत होतो. आई मला आंघोळ घालायची, मी पळून जायचो, पायी भरले की परत धुवायचं. असं कितीतरी वेळा आईला मी काय करायचो, दमवायचो. आई दमायची पण दमल्यासारखी कधी दाखवत नव्हती. आज एवढं करावं, रांजणापाशी मला एक गाज चिवचा एक गाज काऊचा आई गोल 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 फिरवत होती. आणि त्याच आईला मी घरून हुसकून दिलं. शेवटी खाली उतरला आणि झोपडी निहाळायला लागली. झोपडीला भलं मोठं कुलूप होतं, जाळ्या जळमाट्या लागलेल्या होत्या. शेजारच्या बाईनं पाहिलं, हा शांता काकूचा कोणतरी असतो म्हणून ती बाई आली आणि त्या पोराच्या हातावर चिठ्ठी टेकवली. त्या पोरानं चिठ्ठी उघडली, ते होतं आईचं पत्र. बाळा तुला तुझ्या आईचा सप्रेम नमस्कार. बाळा तू लहान होतास ना, त्यावेळेस तू सारखा विचारायचा, बाबा कुठे आहेत, बाबा कुठे आहेत. तुला न सांगितलेलं सत्य बाळा मी तुला आज सांगते. बाळा तू लहान होतास, तुला आम्ही देवदर्शनाला घेऊन गेलो. देवदर्शन झालं आणि येताना एका ढाब्यावर जेवायला थांबलो. जेवत असताना आम्ही दोघं जेवत असताना तूही जेवत होता, पण रोडच्या पलीकडे खेळणीवाला आला म्हणून तुझ्या बापाकडे हट्ट केला, बाबा बाबा मला खेळणी घ्या. तुझा बाबा तुला घेऊन खेळणी घ्यायला गेला, तुझ्या हातात खेळणी पडली, तू रोड क्रॉस करायला लागला. बाबा खेळणीवाल्याला पैसे देतात. तेवढ्यात त्या बाबानं सांगावं खेळणीवाल्यानं, पैसे थांबवा, भरधाव ट्रक येणार तुमच्या लेकरानं पाहिलं नाही, त्याला वाचवा. तुझा बाप पळत सुटला, पैसे तिथेच सुटले आणि तुला तुझ्या बापानं ढकलून दिला आणि तू डिवायडरच्या पलीकडे पडला. पण येणारा ट्रक मात्र तुझ्या बापाच्या अंगावरून गेला, जाग्यावर चेंदा मेंदा झाला. बाळा मी खाता खाता त्यांना वाचवायला पुढे सरसावले आणि बाळा मलाही कशांतरी उडवलं, मी जाग्यावर बेशुद्ध झाले. आणि बाळा ज्यावेळेस मला शुद्ध आली ना, त्यावेळेस मी मशानभूमीमध्ये होते. निम्म्यावरून सरान जळून गेलं होतं. ज्याच्या साथीनं जगायचंय तो साथ सोडून गेला होता. निम्म्यावरून सरान जळून गेलं होतं. मी पाहिलं माझा तर पती तर गेला, कपाळाचं सौभाग्याचं लेणं गेलं, पण ज्याच्या आधारानं जगायचंय तो माझा मुलगा कुठे आहे म्हणून मी इभिरी भिरी पाहत होते. बाळा तू मला कुठेच दिसला नाही. म्हणून मी शेजारच्या बाईला विचारलं, माझा मुलगा कुठे आहे. त्या बाईने सांगितलं, तुमचा मुलगा हॉस्पिटलमध्ये, त्या ॲक्सिडेंटमध्ये तुमचाही मुलगा सापडला. असं कोणतं हॉस्पिटल. आईनं, अरे तुझ्या बापाचं सगळं दुःख मी पचवलं, पतीचं सगळं दुःख पचवलं आणि तुला पाहण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये आले. आणि डॉक्टरनं विचारलं, डॉक्टर माझा बाळ कसा आहे. डॉक्टरनं सांगितलं, तुमचा बाळ जिवंत आहे. पण काय डॉक्टर साहेब काय झालं माझ्या बाळाला. ज्या ठिकाणी बाळ उडून पडला ना, त्या ठिकाणी सळई होती रोडच्या कडेला आणि ती सळई लेकराच्या डोळ्यात घुसली. आणि 24 तासाच्या आत जर बाळाला डोळा दिला तर बाळ उद्याचं वैभव पाहिन. बाळा मी क्षणाचाही विलंब नाही केला, मी माझा एक डोळा काढला आणि बाळा तुला दिला. म्हणून मी दिसायला क्रूप, म्हणून मी दिसायला आंधळी. पोराच्या डोळ्यातून घळा 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 पाणी आलं. पण त्या पोराचं दुर्दैव, ते घळा घळा पाणी बघायला त्याची आई मात्र जिवंत नव्हती. म्हणून आई जिवंत असताना आईसाठी सगळं करा. गेल्यानंतर मी आईला किती दिलं, मी आईला काय आणलं, मी आईच्या फोटो पुढं किती सोन्याचा जरी फोटो केला तरी ती आई पाहिला नाही. पण जिवंतपणे आईला सोन्याचा फुटका मणी करू नका, पण आईशी मात्र प्रामाणिकपणे चांगलं बोला. जगातली सर्वात श्रीमंत ती आई असू शकते. म्हणून ही आई जगाच्या पाठीवर श्रीकाराच्या नंतर शिकणे आई स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिखारी. आईशिवाय तुमचं माझं जीवन पूर्ण होऊ शकत नाही. मग ती आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. आणि ती आई लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि मग तुकोबाराय म्हटली, ही माऊलीचं चित्त जर त्या आईमध्ये असेल तर ती आई नेमकी कोणती जाती आहे. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची नदी.
न प्रीती. याच्यातला लाभ हा विना लय महत्वाचा विषय. आईवडिलांना कुठलाच लाभ नको असतो, फक्त माझ्या मुलांचं भलं व्हावं याच्या पाठीकडे मागं त्याचा कुठलाच लाभ नको असतो. आणि मग विचार करा, ज्या आईला लाभच नको असतो ती कळवळ्याची जाती आहे. मग विचार करा, ती आई घराला शाप देईल का? जिला कुठला जिवंतपणे लाभच नको असतो, केवळ माझ्या कुटुंबाचं मुलांचं भलं व्हावं, ती आई गेल्यानंतर घराला शाप देईल का? जरा गुडघ्यातला मेंदू आता मेंदूच्या जागेवर ठेवा आणि थोडी चावी फिरवा. चावी अशी फिरवा की तुमच्या माझ्या आईची आपण गेल्यानंतर शांती करतो, पितृदोष काढतो, मातृदोष काढतो. हा कशा करता? उगं नको ते लचांड मागं लागून घेतले, नको ते लचांड. आईवडिलांना जिवंतपणे तर सांभाळायचं नाही. आणि हे इनडायरेक्टली तुम्ही लोकाला सांगता. काय काय लोक आवडीने सांगतात, मी माझ्या बापाची काय केली? शांती केली. मी माझ्या बापाचा पितृदोष काढला, मी माझी आईचा मातृदोष काढला. इनडायरेक्टली काय, तू काशी केली? आईवडिलाला सांभाळलेलं नाही म्हणून ती काशी करावं लागली. हे इनडायरेक्टली सांगतात. आणि हे करायची गरजच नाही. कोणतेच आईवडील मुलांना मेल्यानंतर सुद्धा त्रास देऊ शकत नाही. ठराविक असे आईवडील आहेत, ते कुठेही गोळसा, ते कोणत्याच लायकीचे नाही. ते त्यांच्याही लायकीचे नाही, ते समाजाच्याही लायकी. आज एक ठराविक बोटावर मोजणे ते आईवडील आहेत, ते पोराला समजून घेत नाही. ते तसले आहेत, ते बायकोलाही समजून घेत नाही. त्याचाच ताटेने तो परत म्हणतो मी आडवा नांगूर. असे ठराविक बोटा मोजणे. पण बाकीचे सरसकट मुलांचंच भलं व्हावं हे जगाच्या पाठीवर दुसरं त्रिकलाबादी सत्य कधीच शाप देऊ शकत नाही. पण आपली लोक लय बोळसट. नुसतं कोणी भरावलं ना तुमच्या डोक्यामध्ये, ते डोक्यामध्ये फिट करून ठेवतात. नाही बाबा, ह्यो वर्ग ऐकल हो, ह्या खांबाच्या अलीकडचा वर्ग ऐकत, ते वाट्यावर बसल्याला, आणि ह्यो वर्ग तर काय ऐकणार नाही. नाही बाया, ते करावाच लागत. पुरीचं लग्न होत नाही ना, ती शांती करावाच लागत ती मंगळाची. अरे त्या मंगळावर बाया जाऊन आल्या, तुम्ही कावा सुधारायच्या? तुम्ही अजून तिथंच मंगळातच अडकल्यात. त्याची शांती करावं लागत. बाया शांती केल्याशिवाय होत नाही. अरे संतांनी सांगितलं नो शांती ओनली क्रांती, पण ते समजलंच नाही. पोराचं लग्न होत नाही म्हणून शांती झालं, पोराचं लग्न नीट बायको नांदाना म्हणून शांती आणली, बायको पोरं होईना म्हणून शांती झाली, पोरं शाळेत जाईना म्हणून शांती गेली, शाळेत नापास होतेत म्हणून शांती ठेवली, घरी नीट राहीना म्हणून शांती कशी कशी 25 वर्ष झाली लग्न जुळाना म्हणून शांती झाला 35 तरी लग्न जुळाना शांती जुळलं लग्न, त्याला नातूचा पोरगा झाला आणि ज्याची पहिली शांती झाली तो वयस्कर झाला आणि एक दिवस गेला. गेल्यावर 2 विधी संपले आणि 3रा विधी असतो तो पिंडदानाचा. पिंडदान मांडलं, कावळा 9:35 शिवतो, तिथं वाजल्या 10. लोक म्हणले तसा काय कावळा शिवायचा नाही, करा शांती, म्हणजे मेलं तरी आम्हाला शांतीने सोडलं नाही. संत म्हणले नो शांती ओनली क्रांती. आणि त्याच्याकरता उदाहरण दिलं कोण? वाल्याचा वाल्मिकी. 8 रांजण पापाची भरले. किती? 8. एवढे तर आपण पाप केली नाही, त्यानं 8 रांजण भरले. वाल्याने कुठं नारायण नागबळी केला का नाशिकला जाऊन? मग आमचंच का उतू चालले? जरा काय झालं की चला नारायण नागबळी, जरा काय झालं की चला आंघोळीला, चला काय झालं की चला तिकडे गोदावरीला. आणि आता एक नवीन आले तिकडे फॅड, उदक शांती करायला चालले सगळे उदकाच्या शांतीवर. काय तुमची शांती करून तुमच्या जीवनाची विचाराची शांती करा ना. पहिली संतांनी दिली ते विचार ठेवले बाजूला आणि नको त्या थोतान शांती करत बसले. नारायण नागबळी 40,000 ते 4 लाखापर्यंत नारायण नागबळीचा खर्च आहे. सायकलवर गेला तर 400, 2 व्हीलरवर गेला तर 4,000, चांगला गाडीत गेला तर 40,000, त्याच्यापेक्षा उंच गाडी तर तेच 4 लाख रुपये. मेले मंत्र तेच केशवाई नमा आणि माधवाई नमा. आपल्याला तरी काय मंत्रातलं कळतं? मारली लोक, त्यांनी सोन्याचा नाग तुमच्याकडून वरून घेतला, त्यांनी सोन्याचा नाग मोडला आणि त्यांचे बंगल्यावर बंगले झाले. तिकडं काय आणि लढले ते एकमेकाशी. टीव्हीला पाहता ना, एकमेकाशी भांडणं कशाने केली? तलवारी, कोयते, पिस्तूल. आता तरी सुधारा ना, ते पिस्तूलने लढतेत एकमेकाला. कशा करता लढतेत? हे तुमचे नारायण नागबळीवरून. का तर एकाने केला 1700 म्हणून त्याला माराय गेली. तू का रे 4,000चा 1700 केला? म्हणजे कुणाला लुटी देत? एक सांगू का, फसवणारे आजही होते, मागेही होते, पुढे राहणारे. फक्त फसून घेणारे सुधारले की यांचं आपोआप पोट बंद झालं. ज्याला कळलं त्याला वैभव कळालं आणि ते बुद्धीचं वैभव आहे. कुणाचेच आई वडील शाप देऊ शकत नाही. पहा त्या वाल्यानं कुठंच यज्ञ केला नाही, वाल्या सुज्ञ झाला आणि वाल्या फक्त एका नामाने वाल्याने पुण्य मिळवलं. वाल्या तू काय कर, तुला पुण्य मिळायचे ना, राम म्हण. वाल्या म्हणला मला हे म्हणताच येत नाही. असो का? तुला काय तर करता? मला माणसं मारतो ना, मी मारतो. हे मरा येतं का तुला? मला 100% मारायचं. मन मारा 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 आणि मारा 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 म्हणता म्हणता तोंडातून राम
शब्द बाहेर पडला आणि एवढा वाल्यानं उद्धार केला की प्रभू रामचंद्र जन्म केले रामायण रामादी हो केले रामायण रामादी हो केले रामायण रामादी हो केले रामायण कोळियाची कीर्ती वडली कहना कोळियाची कीर्ती वडली कहना केले रामायण रामादी रामादी केले रामायण रामादी कोळियाची कीर्ती वडली कहना कोळियाची कीर्ती वडली कहना केले रामायण रामादी केले रामायण रामादी पहा वाल्याचा वाल्मिकी कसा झाला उलटा मंत्र म्हणला राम नाही म्हटला मरा म्हटला आणि मराचा राम झाला आणि वाल्याचा उद्धार झाला कशाने मुक्ती मिळाली नामानं का शांतीनं बरं याच्याही पलीकडं नारायण नागबळीन देव नाचला का नाही काल सर्प यज्ञाने देव नाचला का नाही उदक शांतीने देव नाचला का नाही मंत्राने देव नाचला का नाही मग कशानं देव नाचला भक्तीनं नामानं याचा पुरावा पंढरपुरात या पंढरपुरात नामदेव महाराजांना उभं राहावं आणि नामदेव महाराज उभं राहिले संतांना जो कनवळ आला तो भगवंताला कळाला आणि नामदेवाचं कीर्तन देवाला एवढं आवडलं जे मला करायचे ते संत करतात चक्क देवळातला देव नाचला आणि याचा भक्कम पुरावा जनाबाईन दिला नामदेव कीर्तन करी हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी आजनी मन ज्ञान देवा बोला बका जनी हो जनी मन ज्ञान देवा बोला बका हो नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग पहा बरं जनाबाईनं सांगावं नामदेव महाराज कीर्तन करतात आणि असणाऱ्या जनाबाईने थांबा जरा कीर्तन संपल्या बघू पहा बरं नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग म्हणजे भक्तीनं नामानं देव नाचल्याचा पुरावा आहे एक सांगू परत देव कसा भेटेल एका पत्नीनं पतीची जर सेवा केली तर 100% देव भेटतो याचं कारण सांगू तुकोबारायांच्या पत्नीनं तुकोबारायांची एवढी सेवा केली की तुकोबाराय कोणत्या वाटेनं गेलेत त्या वाटेला फक्त कान लावायच्या आणि विठ्ठल विठ्ठल आवाज आला की त्या वाटेनं तुकोबारायन जायची एवढी सेवा केली बंधारा डोंगरावर तुकोबारायांना भेटायला आवडी गेली असताना आवलीच्या पायात काटा शिरला आणि भगवंतानं गोराकी होऊन काटा काढावा याचा अर्थ काय इतांत केलेली पतीची सेवा ही पत्नीची फळाला आली आणि देव त्याच्या सेवेला आला याला काय म्हणतात
की आपण जर सेवा केली त्याचं फळ 100% मिळल्याशिवाय राहत नाही. मग आईशी कळवळ्याची जी जाती आहे ते संत आणि आई कळवळ्याची जाती आहे, त्यांची सेवा केली की त्यांना तुमच्याबद्दलचा कुठलाच लाभ नको असतो. हे ज्याला कळलं त्याला जीवन कळलं. तसे संत आहेत, संतांनाही कुठला लाभ नको. म्हणून संतांनी देव सांगितला, ज्ञानोबा ते निळोबा ज्या देवापाशी एकत्र आले त्या देवाचे एकदा प्रेमानं भजन करा. विठोबार कुमाई हा विठोबार कुमाई विठोबार आजी तुमच्या पाठीमागची आजी हे इथं बसलेली पिवळ्या साडीवाली, ये पटकन पुढं पटकन ये. हाय का महाराष्ट्रात विधवा मातेला कुठं सन्मान? काय माऊल्यांनो, महाराष्ट्रात विधवा मातेला कुठं सन्मान आहे का? का बरं देत नाही? काय घोडं मारलं होती नि कुणाचं? तिचा पती गेला, तिच्यात तिचा दोष काय? बुक्का कुठे? बुक्का नाही इकडे. हा ना महाराज, महाराष्ट्रात ज्या दिवशी विधवा महिलांचा सन्मान होईल ना त्या दिवशी महाराष्ट्राला आई समजली, त्या दिवशी आई समजली, त्या दिवशी आई समजली. एक सांगू का, आई आईच असते. विधवा असो, सौभाग्यवती असो, उलटा असो, ती आईच आहे. कारण ती लेकरासाठी आई आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. सौभाग्यवती हळदी कुंकाचा कार्यक्रम करताना आवर्जून विधवांना बोलवा. तिच्या कपाळाचं सौभाग्याचं लेणं गेलं ना, ती काय लावते कपाळाला, आणि तो बुक्का कोणाचा? मग कीर्तनकारांना विठोबा रखुमाईचा गजर केल्यानंतर कीर्तनकारांना विधवा मातेकडून हार घालून तिला बुक्का लावून का घेऊ नये या माताचा मी कीर्तनकार आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात विधवा मातांना सन्मान देत गेलो आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत विधवा मातेचा सन्मानच करणार, कारण ही काळाची गरज आहे. आज आम्हाला तुम्हाला जर आई समजली नाही तर जगाच्या पाठीवर आईशी कळवळ्याची जाती समजू शकत नाही. म्हणून विधवा मातांना बोलवा हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. तुम्ही तुमचा हळदी कुंकू करा आणि विधवा मातेच्या हातात बुक्क्याची वाटी द्या. एक विधवा स्वतःला बुक्का लावीन, दुसऱ्या विधवेला बुक्का लावीन. घेऊ द्या ना आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग. विठाल जीवनातला खरा आनंद आहे. आणि तो आनंद जर समजला ना तर जी तुमच्या माझ्यासाठी अख्खं आयुष्य खर्च करते, अख्खं आयुष्य खर्च करते. विचार करा, बाप गेल्यानंतर तळ हाताचा पाळणा करून त्या लेकराला सांभाळते आणि त्या लेकराच्या लग्नामध्ये तिला हळद लावून दिली जात नाही.
काय त्या जीवाला वाटत असेल विचार करा. तिचा दोष खाऊ तिचा नवरा गेला तर. मग मला प्रश्न पडतो, विधवेला जसा अधिकार नाही असं म्हणताना मग ज्याची बायको मेली त्याला विधूर म्हणतात, मग त्याला का सत्कार देता? त्याला नवरदेवाला गण लावायला पाठविता, त्याला नवरदेवाला अंगठी घालायला पाठविता, कोणाच्या उद्घाटनाला लाविता, फित कापिता, त्याला टिकाव मारिता, टिकाव मारायला अधिकार देता, आणि विधवेला मात्र नाही का? हा अन्याय महिलांवर. पुन्हा अन्याय करू नका. एक प्रामाणिकपणे सांगू, त्या आईला सुद्धा वाटतं ना माझ्या लेकराला हळद लावावी. अख्खं गाव हळद लावतो, पण एवढूसा काकडा करताना तिची काय परवड झाली. पण सगळी परवड कोणाकरता खर्च केली? लेकरा करता. आणि ते लेकरू हळदीला बसले, सगळ्या गावातल्या बाया हळद लावतात, आणि जीनं जन्म दिला ती कोपऱ्यात रडते. अरे पण तिला पण वाटतं ना हळद घ्यावी, माझ्या लेकराच्या गालाला लावावी. अरे तिलाही वाटतं ना हळद घ्यावी, लेकराच्या पायाला लावावी, त्याच्या खांद्याला लावावी. अरे तिलाही वाटतं ना आंब्याची पानं घ्यावी, लेकराची नजर काढावी. तिलाही वाटतं हळद घ्यावी, माझ्या लेकराला लावावी. पण का? फक्त मी विधवा आहे. काय गुन्हा केला रे भगवंता मी? पण वारकरी संप्रदायाने तिला लय मोठा सन्मान दिला. तुळस कोणाच्या डोक्यावे? जिच्या कपाळाला बुक्का आहे, डोक्यावर पदर आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, तिच्या कपाळावर पांडुरंगाने तुळशीची तुळस दिली. याचा पेक्षा सन्मान असूच शकत नाही, आणि तो वारकरी संप्रदायाने दिला. म्हणून जागे व्हा, जागे व्हा, जागे. आणि कीर्तन आहे ना, अजिबात झोपेपणी मोबाईलवर खेळता खेळता कीर्तन ऐकू नका. हे कीर्तन म्हणजे परिवर्तनाची लाठी. हे काय हसून विनोद करून ही कीर्तनाची गरज नाही. आज माणसाला शहाणं करण्याची गरज आहे. आज ज्ञानोबाराय जाऊन 750 वर्ष 750 वर्ष झाली तरी अजून लोक नारायण नागबळी करत असेल तर ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी समजली नाही. अजूनही लोक जर आईची शांती करता पितृदोष करत असेल तर ज्ञानोबारायांची हरिपाठही आम्हाला समजलं नाही. अरे देह पवित्र करायचा आहे ना, तर ज्ञानोबाराय म्हणले काळजी करू नका, असा देह आहे की तो देह तुम्हाला पवित्र करावा लागेल. कसा? हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय पवित्रची होय देह जादा, पवित्रची होय देह जादा. हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय पवित्रचा देह जादा, पवित्रचा होय देह जादा, देह जादा, देह जादा. ज्ञानोबारायापासून तर निळोबारायापर्यंत कुणी पण कर्मकांडाला पुष्टी करणारे अभंग तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी आणि संत निळोबारायापर्यंत लिहिलेले पुरावे दाखव. उलट त्यांनी ते नाकारलं आणि भक्ती नामच लोकांना स्वीकारा सांगितलं. म्हणून तर त्या ताकदीवर विश्व निर्माण झालं. मग या संतांनी तुम्हाला आम्हाला आईनं संतांनी तुम्हाला मला कसं सांभाळलं हे अभंगाचं तिसरं चरण. प्रतिभारी बाहे, प्रतिभारी बाहे, प्रतिभारी बाहे, पोती भारी 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 बाहे, हो पोती भारी बाहे, 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 पोती जय
बहार वाहे त्याचे सर्वस्वैस आहे. या मलभारे कुटुंबात सुद्धा असणाऱ्या बाबुर्डीची एक कन्या या मलभारे कुटुंबात आल्या आणि आल्यानंतर आपल्या बापानं दिलेला शब्द खराई केला आणि त्याप्रमाणे जीवन जगल्या. आपल्या बापानं कधी पण त्या काळातला बाप सांगायचा, तुला दिली ना त्याच घरची तू. तिचे कागाळी येता कामा नये. कधीच बापाला एक शब्द कागाळी सांगितला आहे त्याच्यात मीठ भाकरीत चटणी जशी असेल तसं जीवन जगल्या. आणि कायम दुसऱ्याची तळमळ असणारी, मुलांबद्दलची तळमळ, मुलींबद्दलची तळमळ, नात सुनाची, आपलं नातवा लेकीच्या मुलींची सुद्धा काळजी असणारी श्रीमती वैकुंठवासी छबुबाई नरसिंह मलभारे या आपल्यातून गेल्या. मला मगाशी सुद्धा वारंवार मी दिलीप दादांच्या मामांच्या घरी गेलो ना, तुम्हाला वारंवार आठवत होतं की जाता जाता असा भास व्हायचा की आत्ता त्या डोक्यावर पदर घेऊन येतील आणि म्हणतील, ते मला जावई म्हणायच्या. आता मी त्यांचा नाच जावई, पण त्या जावई म्हणायच्या. मी म्हटलं का हो जावई म्हणता? म्हणले माझी नंदा गेली लवकर, पण नंदाची पोर मी तुम्हाला दिली ना, म्हणून मी तुम्हाला जावई म्हणते. आणि काही झालं ना, वाटेच्या वरती आलं की नेहमी म्हणायच्या काय हुकूम आहे. मी म्हणायचो आज काहीच हुकूम नाही, मी आज तुम्हाला भेटायला आलोय. एवढ्या आजारी होत्या ना, तरी कधी कोणी पाहुणा आला आणि इथून बिगर पाण्याचा आणि चहाचा गेला असं कधीच झालं नाही. भगवंताने सुद्धा बरंच आयुष्य दिलं आणि पतीला सुद्धा चांगल्या पद्धतीने साथ दिली. आणि दोघा पती पत्नीने, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणता, मी त्यांच्या कुटुंबात नंतर आलेला आहे, पण खऱ्या अर्थानं पती पत्नीने सुद्धा सुंदर असं आयुष्य जगल्या. 5 मुलींना जन्म, 1 मुलगा आणि नात आपले असणारे पुतणे वगैरे दीर या सगळ्यांना जीव लावण्याचं काम त्या काळात केलं. दिलीपरावांना सुद्धा, दिलीप मामांना सुद्धा मी बोलल्यानंतर ते पाणी आलं त्यांच्या डोळ्यामध्ये घरी. आता याचं कारण काय माहिती का? माणसांनी केलेलं प्रेम आठवतं हो, माणसांनी केलेलं गोष्टी आठवत. याचं कारण काय? तर ती माणसं परत दिसत नाही, त्यांचे संस्कार तुम्हाला मला दिसतात. म्हणून ते संस्कार जगा. आणि खऱ्या अर्थानं मुलींवर एवढं प्रेम केलं. रंजनाताई असेल, मंगलताई असेल, नंदबाई तर गेल्यात, अहिल्याबाई असेल आणि चांगुणाबाई असेल, यांच्यावर खूप प्रेम केलं. चांगुणाबाईकडे आल्यानंतर माझी नात्यानं त्या मामी लागतात, माझ्या मंडळीची मावशी लागतात, तर त्यांच्याकडे आल्यानंतर आमच्याकडे आल्याशिवाय कधीच राहिल्या नाही. आणि काही ना काही घेऊन जा अशा म्हणणाऱ्या शेवटपर्यंत जीवन जगल्या आणि आपल्यातून गेल्या. दुःख हे कायम राहणार आहे, पण दुःख पचवायची ताकद परमेश्वरानं दिली पाहिजे. म्हणून परमेश्वराला एक विनंती करेन, हे परमेश्वरा, असणाऱ्या दादाची आई गेली, रंजनाताईची आई गेली, मंगलताईची आई गेली, नंदताईची आई गेली, अहिल्याताईची आई गेली, चांगुणाताईची सुद्धा आई गेली, आणि यांचे पुतणे आहेत, दिलीपराव असेल, बाळूमामा असेल आणि सोनबा मामा असेल, यांची सुद्धा चुलती गेली. जाण्यानं निश्चित दुःख आहे, पण तिचे विचार मात्र कायम राहावे. दादाला वारंवार आठवण येईल, कारण दादा ज्यावेळेस गाडी घेऊन येईल त्यावेळेस दादा मामाला आई आठवल्याशिवाय राहणार नाही. दादा मामाने खूप आईवर प्रेम केलं, खूप. फक्त कळावं दादा मामाला, आता गावात आलो, आईकडे जायचं आहे, काही ना काही कायम पिशवीत खायला घेऊन आईला येणारा. आणि एक सांगू तुम्हाला, आम्ही ज्यावेळेस घरभरणीच्या टायमाला आलो होतो तर यायला जमलं नाही, मध्ये आलो होतो, तर माझ्याशी एवढ्या गप्पा मारल्या आणि जुन्या जात्यावरच्या ओव्या त्या माझ्याशी बोलल्या, खूप गाणं गायल्या माझ्याशी. बाबुर्डी माझं गाव सारख्या म्हणायच्या. का बरं ती ओढ होती? हे जुनी माणसं जी गाणी म्हणत होती ना, त्या गाण्याला काहीतरी महत्त्व होतं. आणि एक सांगू का, आपल्या सुनेवर प्रेम करणारी, सगळ्यात माया करणारी सासू, ती त्या सुनेची आई खरं गेली बरं. आज खूप प्रेम केलं सुनेवर. कधीतरी दादा बोलला ना, दादाला दापणारी, एवढी सुनेवर प्रेम करणारी. आणि शेवटी सुनेच्याच गळ्यात पडून शेवटचा आत्मा सोडला बरं. शेवटी माणसाला जन्म दिलेला मृत्यू निश्चित आहे. बांधवानं, जीवन किती आहे हे कुणालाच माहिती नाही, आयुष्य कितीही माहिती नाही, पण ते आयुष्य कसं जगायचं हे प्रत्येकाच्या हातामध्ये. नाशिवंत देह जाणारं सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सगळी दुःख विसरून जा, सगळी भांडणं विसरून जा आणि गुण्या गोविंदाने एकमेकाशी राहा. वातावरणही चांगलं आहे, म्हणून वातावरणात, चांगलं वातावरणामध्ये चांगले विचार घ्या आणि निश्चित जीवन जगण्याचा प्रयत्न करा. मी एक सांगू, संतांनी खूप आपल्याला हलकं करून ठेवलं आहे.
म्हणून तर तुकोबाराने संतावर ओझं टाकलं. का ओझं टाकलं? संत तुकोबारांना माहिती होतं हे दुसरं कोणी ओझं हलकं करणार नाही. आणि तुम्ही मी मगाशी म्हटलं कोणत्या बाबाकडे जाऊ नका, तो तुमचं ओझं हलकं करणार नाही, तो तुमचा किस्सा हलका करी. किस्सा 100% हलका. आणि फुटाला बाबा आहे. मगाशी मी म्हटलं तुम्ही कुठेही जा, बाबा तयार झाला नवीन. आणि ते बाबा म्हणतो माझा देव प्रसन्न आहे आणि देव मला अंकित आहे. देवाची मागं मूर्ती, बाबा पुढं बसवतो, तुमची कोडी सोडवतो. त्याला त्याचं कोडं सोडावता आलं, तुमचं काय सोडवी. विचार करण्यासाठी गोष्ट ज्ञानोबा आहे तर निळोबा आहे. देव प्रसन्न, पण देवाचा बाजार केला. लोकांना साधा देव सांगितला, जा पंढरपूरला, त्या देवाला काहीच लागत नाही, काहीच न लगे एक भावाची कारण. आणि देव डायरेक्ट भेटला बरं लोकांना. संतांनी सांगितल्या पद्धतीने लोक गेली, लोकाला देव भेटला, असा भेटला की देवाचे पाय झिजले. देवाचे पाय झिजले. विचार करण्यासारखे बाकीचे देव देवळात अजून पाय झिजले नाही, पण पांडुरंगाचे पाय झिजले. आता चांदीचे पाय देवाला करावे लागले. का? तर देव अस्तित्वात राहावा म्हणून चांदीचे देव करावले. कोणत्या बुवाच्या नादी लागू नका. मी म्हणलं ना फसवणारे बसलेले आहेत, फक्त फसवून घेणारे सुधरा. आता देव बाबा आलाय, लय गर्दी करतात लोक, लय गर्दी. आणि येता आम्ही तिकडून कीर्तन संपलं, आम्ही निघाल्यावर म्हटलं कायची गर्दी होई, तो कोण मोठा माणूस गेलाय का? म्हणले नाही. म्हणलं मग कोणाचं वर्ष स्थरात का मोठे? म्हण नाही. म्हणलं मग काय? म्हणजे इथं लय मोठा बाबा आहे. असं म्हणलं बाबा काय करतो? म्हणलं तिने चेहरा पाहिला की सांगतो, सगळं मागचं पुढचं सांगतो. आणि आपल्या लोकांना एवढंच पाहिजे, हे सांगतो म्हणलं निघाली लगेच. आणि गर्दीच करतेत. मी म्हटलं सांगतो महाराजांना, म्हणलं महाराज आपल्याला काय संध्याकाळी कीर्तन नाही, आपण काय करू, बाबाच बघू बा, पुढचं मागचं सांगतो. मग आपल्याला भारतरत्न मिळवतो का नाही, महाराष्ट्रभूषण तरी मिळवतो का नाही, वारकरी संप्रदायाचं रत्न तरी मिळवतो का नाही बुवा, असं विचारू एखादा पुरस्कार. मग आम्ही गेलो मित्राच्या घरी. अर्धा किलोमीटर महाराज होते. महाराजांना म्हणलं असा बाबा आहे. म्हणले मी तर महाराज कधी गेलो नाही, पण लोक बोलतात बघ तो असा आहे. म्हणलं ठीक आहे. म्हणलं एक काम करा, तुमची गोठ्यातली कपडे आम्हाला द्या आणि आमचे कपडे काढून ठेवा इथं. आम्ही काढून ठेवली, त्याची कपडे घातली. पायजामा येत नव्हतं तरी बळच बांधला, नाडी ओढून शर्टात डांगळा मांगळा घातला, टोपी घातली, बुक्का पुसला आणि गेलो आणि बसलो. असं लई गर्दी होती. आम्ही मागू. म्हणलं आता हे म्हणले 2 तास तर गेले महाराज, म्हणलं 4 तास जाऊ दे, पण बाबा तर कळन भाऊ. गेलो आणि राहिलो. लोक आजूबाजूचे, बाबा लय पॉवरफुल आहे, नुसता बाबाने चेहरा पाहिला की बाबा लगेच सांगतो. मग आमचा नंबर लागला आणि आम्ही बसलो. असं चेहऱ्यावर आनंद नाही, दुःख नाही, कर्ज नाही, निलय नाही. काही अशी बसतात ना कीर्तनाला, तसे बसलो. ती 10 मिनिटं झाली, ती बोला नाच. म्हणले बोला ना तुमचा काय प्रश्न आहे? अहो म्हणलं तुम्ही चेहऱ्या पाहिल्यावर सांगता ना, म्हणून आम्ही आपलं ग बसलोय. नाही क्ल्यू द्या मला, थोडा क्ल्यू. म्हणलं आमचा दोघांचा हॉटेलचा व्यवसाय आणि 6 महिन्यापूर्वी आम्ही हॉटेल चालू केलं. 30,000 रुपये दिवसाचा घालला आहे. आणि आता 2 महिने काय झाले, 3,000 रुपये सुद्धा होत नाही. असं का? जागेची माती आणली का? हे म्हणून कुठं आणली? म्हणलं गप्राय. मी गेलो माती घेऊन आलो, त्याच्याकडे दिल्यावर त्याने पिचोंडी खुलली, त्यातली माती काढली. काय थतार मातार केलं, माझ्या अंगावर थोडी टाकली, मागं थोडी टाकली, इकडं टाकली. काय म्हणलं काय ना थतार मातार. आणि म्हणलं बरोबर तुमचा धंदा चालू शकत नाही. मी म्हणलं का? म्हणला जागेत दोष आहे. मी म्हणलं खरोखरच जागेत दोष आहे, मातीच तुझ्या बंगल्याची. सावधान वा, सुधरा. प्रामाणिकपणे सांगू का, हे फसवणारे जोर बसलेत ना, तुम्हाला सांगू का फसवणार कसा आहे. तुम्ही कधी ट्रॅफिकला गाडी तुमची सिग्नलला अडवली का? ते याने पोलिसांनी ज्याची अडवली त्याला विचारा. पियुष दाखव. हे काय पियुष, लाईट चालू होती, इंडिकेटर नाही चालू आहे, बरं दाखव लायसनमध्ये सापडला की आपण म्हणतो नड त्याला सापडली. तसं ते तुम्हाला बरंच प्रश्न विचारतो, कुठंतरी तुम्ही सापडले. अरे त्या लय कळत आहे, काय याचं कळत आहे, त्यांनी फिरून तुम्हालाच येड्यात काढले. माणसं येडी येत म्हणून शानी होईना. मला प्रामाणिकपणे जागेत दोष असतो. जागेत जर दोष असता, तुव्या 72च्या दुष्काळात आपल्या पंजानी त्या काळात जमीन विकली नाही, पण दुष्काळात दिवस काढले का नाही. मग जागेत दोष असता, त्याने जागा विकली असती ना. जागेत दोष नाही, तुमच्या कर्मात दोष आहे. तुम्ही जसं कर्म करणार ना तेच फळाला येईल. केले कर्म झाले त्याची भोगा आली. मग कर्म चांगलं करा. तर छत्रपती शिवरायांना तलवार उपसावा लागली असती का? अफजल खान कापावा लागला असता का? साधे छत्रपतींनी बुद्धीचं वैभव वापरलं म्हणून छत्रपती झाले. 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं. आणि त्यांच्या पोटी आलेले छत्रपती संभाजीराजे व्यसनी असते तर त्यांनी धर्मासाठी बलिदान केलं असतं का? राजा व्यसनी नव्हता, राजा कर्तबगार होता. आणि राजाने 39 दिवस हालाल सोचलं, पण कुणा करता? तुमच्या माझ्या करता. आणि आपण जर येडे वागलो तर त्या राजाचं बलिदानाचा काय उपयोग आहे? आपण तर बाजनाला तंबाखू खात असेल,
काय त्या तुकोबारायांचा फायदा आहे भजन करून? इथं जर भजन जर ओंगळवानं चालत असेल तर नरका जाणं चुकणार आहे का? म्हणजे आपल्या मुखात तंबाखू नाही पाहिजे, नाही तर कीर्तन संपलं. माझा लय बारीक होता बघा, पण लय नाही सांगितलं त्याला थुकून मोकळा, आमच्या नावाने थुकून मोकळा. आणि कीर्तन तर ऐकलं 2 तास, मग बोलाची कडी बोलाचाच भात. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा नाश करायचा नाही. म्हणून संतावर तुकोबाराने ओझं टाकलं. ते कसं? अभंग. तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे
संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. झालेली सगळी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित. मातेला अखेरची भावपूर्ण आदरांजली, सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली